अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपले गणपती बाप्पाला वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या अॅग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, उद्या आहे नवीन वर्ष आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हा येणारा वर्ष तुमच्यासाठी खूप सारा आनंदाचा, सुख समृद्धीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। खरं तर आपला मराठी अॅग्रिकॉली लोकांचा जो नवीन वर्ष चालू होतो, गुढीपाडवायला होतो, तरी पण शुभेच्छा देतो, कारण का आपण सगळ्यामध्ये गुलूमिलून मिसळून राहिलो पाहिजे। तर चला, आज आहे आपली शेलूची फाटी आणि शेलूच्या फाटीवरती आपण जाणार आहोत। निंबाळकर सरांचा सर्जा देखील येतोय, मथुर येतोय, महबूब येतोय, इकडनं बावऱ्या 50-50 यांची शर्यत आहे आणि असे खूप सारे टॉपचे बैल येणार आहेत। तर चला जाऊया शेलू फाटीवरती आणि बघूया किती आपण आज बैल कव्हर करू आणि संपूर्ण मुलाखती देखील घेण्याचा प्रयत्न करू। निघालो लवकर, आता वाजले जेमतेम 9 आणि 10 वाजेपर्यंत आपण शेलू फाटीवरती पोहोचणार आहोत। आणि चला बघूया कोणती कोणती बैल आलेत। तर भेटतो सर तुम्हाला शेलू फाटीवरती। तर मित्रांनो, आता वाजलेले 10:30 आणि 10:30 वाजताच आपण पोहोचलेलो शेलू फाटीवरती। समोरच्या साईडला बघा मित्रांनो, संपूर्ण टेम्पो वगैरे आलेत, बैल देखील यायची सुरुवात झाली। तर मित्रांनो, आजचं शेलू फाटीचं जो नियोजन असणार आहे एकदम शिस्तबद्ध असणार आहे आणि जेमतेम 6लाच आपल्याला संपूर्ण शर्यती बंद करायला लागतील, कारण का पश्चिम साईडला आपण बघू शकता डोंगर देखील आहे, म्हणजे आपल्याला 6पर्यंत शर्यती बंद करणारच आहे, कारण का उजेड देखील लवकर, म्हणजे सूर्यास्त देखील लवकर आपल्याला बघायला भेटेल या साईडनं, कारण का इकडं सूर्याची किरणं पोहोचणार नाहीत। आणि बघा आजचं नियोजन कसं आहे आणि फाटी बघू शकता, बॅरिकेशन वगैरे लावलेले आहेत त्यांनी। तर मित्रांनो, आपला भाऊ प्रसाद देखील भेटलेला आहे आणि यूट्यूबर आहे, नक्कीच बघितलं असेल तुम्ही, नसेल बघितला ना तर भावाला ना सबस्क्राईब करा। भावा, आपल्या चॅनलचं नाव काय आहे? प्रसाद वाटे मित्रांनो, आणि हा सुरेश दातीलकर, तुम्ही तर ओळखत असाल, आपला भाऊच आहे आणि आपलीच फाटी, काय टेन्शन नाही, सर्वांनी या। आज 31 डिसेंबर आहे, आज खूपच मोठी मोठी बैल येणार आहेत, सर्जा येणार आहे घाटावरचा, प्लस मथूर वगैरे पडलेगावचे सगळे सर्वच बैल येतील। अजून काय बोलू? अजून काय नको बाबा, चला आता तुम्हाला दाखवतो फाटीचं वितरण कसं असणार आहे। समोरच्या साईडला बघू शकता किती, म्हणजे आपल्या सुतावरनं गर्दी होते, खूप जण त्रास देतात, बैलांना पण त्रास होतो, त्याच्यामुळे साईडला बघू शकता तुम्ही काटे ठेवलेत, म्हणजे इथे कोणी उभं नाही राहू शकत। मधल्या साईडला पण सेम तसंच आहे, लाईव्हसाठी स्टँड बनवले, 2 साईडला 2 स्टँड आहेत आणि मधल्या साईडला 1 स्टँड आहे, म्हणजे संपूर्ण सुट्टीपासून आपण सर्व कव्हर करणार आहोत। या साईडला बघू शकता संपूर्ण बॅरिकेशन लावलेलं आहे आणि बॅरिकेशन कुठपर्यंत आहे ते तुम्हाला समजेलच। आता फाटी बघा, एकदम रोड रोलर चालून ना एकदम क्लीन बनवलेली आहे। समोरच्या साईडला देव दगड आहे बघा मित्रांनो, सकाळ सकाळी जे बैलगाडा प्रेमी आहेत ना ते पण आलेले आहेत आणि आपल्याला वाटत होतं तिकडनं की इथे खूप जास्त चढाव आहे, पण एकदम नॉर्मली फक्त चढाव आहे। दोन्ही फाट्यांसाठी सेम आहे, मधनं दाखवतो तुम्हाला, एकदम दोन्ही फाट्यांसाठी सेम आहे, म्हणजे उजवी साईड काय डावी साईड काय दोन्हीकडनं सेमच आहे। मित्रांनो बघू शकता इथे एक लाईव्हवाल्यांसाठी स्टँड बनवलं आहे मधोमध अड्ड्याच्या आणि संपूर्ण सुट्टीचा इथनंच कव्हर करणार आहेत। समोरच्या साईडला एक डोंगर आहे पश्चिम साईडला आणि पश्चिम साईडनं सूर्यास्त थोडंसं लवकर होणार आहे, त्याच्यामुळे शर्यती देखील लवकर होणार। 6पर्यंत अड्डा आपल्याला संपवावंच लागणार आहे आणि या फाटीमध्ये बैल देखील खूप येणार आहेत। सकाळ सकाळी बैलगाडा प्रेमींचं, रसिकांचं आगमन झालेलं आहे आणि समोरच आपल्या भाऊ पण आहेत बघा। बाई काय रे, एवढं सकाळ सकाळी आलाय? मग काय सांगशील, आज बैलांची मुलं तुझा पाण्याचा धंदा यंदा बरोबर चालतं, काय सांगशील? चालता ना, आमच्या बैलाचा भारत सोबत पैरा आहे। काय बोलतो, कोणता भारत? यो वरचा सप्तहिंद केसरी भारत सोबत। काय बैलाचं नाव काय तुमचं? सुलतान। सुलतान कुठला? डोनेवाडीचा सुलतान, म्हणजे तुम्ही इथलेच गावातलेच ना? भाई भारी पळेल गाडी आहे का, 1 नंबर। चला, अरे भाई थँक्यू ना भाई। मित्रांनो, माहित नाही किती बैल कव्हर करता येतील, कारण का इकडे ना सगळीकडे झाडं झुडपं आहेत आणि बैल कुठं बांधलेले आहेत ती माहीत देखील नसतं। समोर साईडला बघू शकता किती झाड आहेत आणि बैलांसाठी एकदम बेस्ट आहे, सावली भेटणार आहे। पण बघूया किती किती बैल कव्हर करता येतील, कारण का एका साईडला घुसलो तर दुसऱ्या साईडची बैल कव्हर करायची राहून जातील। समोरच्या साईडला बघा, या साईडला ना आंब्याची वगैरे झाडं आहेत, आणखी भारी भारी झाडं आहेत, म्हणजे मोठाली झाडं आहेत आणि सावली असणार आहे फाटीमध्ये। मित्रांनो, फाटी दाखवण्यासाठी बैल देखील यायला चालू झाले। समोरच्या साईडला पण एक नंदी आलाय, तर चला बघूया कोणता नंदी आहे तो। तर मित्रांनो, समोरनं बघू शकता अत्यंत सुंदर असा नंदी आलाय। भावा काय नाव? छोटा बकासूर। आणि कुठून आले तुम्ही? नेरलवरनं। बैल भारी एकदम बकासूर सारखा दिसतं, पलत पण का? असं ओके, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या शर्यतीसाठी। आणि आता फाटी दाखवायला आलात का? पायरा वगैरे कोण आहे आज? पहिला लाडू आहे का मागचा बैल? तो पण खूप सुंदर आहे, तुम्हाला ऑल द बेस्ट करतो या शर्यतीसाठी।
धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आपल्या युट्यूब फॅमिलीवरनं फॅमिली भेटली बघा. बाई काय नाव रे तुझा? शुभम. असे आणखी आपल्याला मित्रांनो फॅमिली भेटत राहील. चला आपण आता अड्डा तर कव्हर केला. चला बैल कव्हर बघू शकता. आपल्या युट्यूब फॅमिलीमधनं सबस्क्राईब भेटलाय. भावा काय नाव तुझं? सचिन भोईर. कुठून आलायस? पावशी. मग सकाळच हाजिरी आज. काय सांगशील? बैल वगैरे आहे का तुमचा? काय नाव बैलाचं? ओम आणि निशान. हा आता छोटीशी आदत होते आय थिंक. शर्यत जमली आजची? खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्की शर्यत जिंकाल आणि असंच आनंदी राहा. खूप चांगलं वाटलं तुमचा फेस बघून. थँक्यू. ॲम्ब्युलन्स देखील आलेली आहे समोरच बघू शकता. आणि समोरच्या साईडला गणपती बाप्पाचं छान असं फ्रेम देखील लावली आहे. आणि आपल्या सर्वांचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण मूर्ती आपल्याला बघायला भेटते. तर चला बघूया आणखी काय काय समोरच्या साईडला बघू शकता. सगळे यूट्यूबर्स वगैरे आलेले आहेत. आणि राहुल दादा आपले समालोचक राहुल दादा आहेत. अजून त्यांची टीम पण आहे. आणि याच्याच बाजूला आपण बघू शकता स्क्रीनचं देखील काम चालू झालेलं आहे. म्हणजे आता इथे ना संपूर्ण मोठी अशी स्क्रीन लावणार आहेत. आणि बघा त्यांचं काम देखील चालू झालेलं आहे सकाळी. मित्रांनो रस्त्यामध्ये धूळ उदलावा नाही म्हणून त्याच्यासाठी बघू शकता टँकर आणलेला आहे पाण्याचा. आणि सगळीकडे पाणी वगैरे टाकून घेत आहेत. म्हणजे जेणेकरून ज्या बैलगाड्या धावून येतील ना त्याच्यामुळे धूळ उचलणार नाही. आणि संपूर्ण अड्ड्याची काळजी घेतली जाते बघा. समोर बघू शकता तुम्ही बकासूर आलाय. नेरलचा बकासूर आहे. आपण खूप वेळेला कव्हर देखील केलेला आहे. आपण बोरजाईवाडीला गेलो ना तेव्हा पण बघितला होता हाच बैल. मागच्या टायमाला आपल्याला मुलाखत नव्हती भेटली पण यावेळीच ना शर्यत झाली ना नक्की मुलाखत पण भेटणार आहे बकासूरची. चला मित्रांनो आता आपण ना बैल बघायला सुरुवात करणार आहोत. आणि आपण जाणार समोरच्या साईडला. समोर एक बघा अत्यंत सुंदर असा नंदी आले. दादा काय नाव बैलाचं? वजीर. कुठून आल्यात? मुरबाडचा वजीर आलाय. आताच वाटतं गटपास झालेला. कोणत्या मैदानात? शिर्डी. ओके शिर्डीच्या मैदानात बघा गटपास झालेला आहे. सुंदर नंदी आहे. कशाचा? 1 नंबर. ओके 1 नंबरचा मानकरी झालेला त्या मैदानामध्ये. कधी झालेली स्पर्धा? तरी किती टाइम झाला असेल? महिना 1.5 महिना. ओके 25 तारखेला जो मैदान होता तिथे गट आपला 1 नंबरचा मानकरी झालेला होता. बघा सुंदर असा बैल वजीर तुमच्या समोर आहे. चला आणखी पुढे बैल बघूया. आय थिंक नागोरी जाती हरकाच वाटतोय बघा हा बैल. तर या नंदीचं पण बघूया. मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत सुंदर असं बैल आहे. एकदम वाईट आहे. बाबा कुठून आले तुम्ही? कशेले. काय नाव तुमचं? तुझं नाव काय? कृष्णा. आणि आपल्या नंदीचं नाव काय आहे? राधे बैल आहे. शर्यत जमले का आजची? कुठनं पळतो आपला बैल? आतून का बाहेरून? बाहेरून. आतून पळतो. उजव्या साईडनं का डावीने? डावीने आतून पळतो बघा. अत्यंत सुंदर असं बैल आहे. आणखी बैलाबद्दल बाजूला तुमचंच आहे का? काय नाव आहे त्याचा? राजा आणि राधे 2 बैल आणलेले आहेत भावानी. तो छोटा आहे का? आदत आहे. ओके मित्रांनो समोर एक सुंदरशी जोडी बघत आहात. डाव्या साईडला आहे आपला गावठी बैल आणि बाजूला आहे किल्लार बैल. तर बघूया यांच्याबद्दल माहिती घेऊया. भाऊ कुठून आलेस? काय नंदीचं नाव काय आपल्या गावठी याचं? ओके ओके तुझं नाव काय? विशाल दामोले. ओके कुठनं साईडनं पडला ते आपली गाडी? डावीने का उजवीने? उजवीने. आणि आपला गावठी आहे तो बाहेरनं पडला तर का आतून पडला ना? शर्यत जमली तुमची? जमायची आहे ना. तर ऑल द बेस्ट करतो मला या शर्तीसाठी. मित्रांनो समोरच बघू शकता 787 पक्षा बैल तुमच्या समोर आहे. मागे गटपास पण झालेला. आणि बघा शर्यतीसाठी सज्ज आहे. आणि या साईडला आहे शंभू. आपण जर आला असाल तर आपण देखील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्रीमान छगन कासरा घ्या आता. तर मित्रांनो आलेला आपण आता पक्षाला आणि शंभूला बघितलं. भाऊ भेटले. भाऊ काय नाव तुझं? अतुल पाटील. कुठं आलेस? भिवंडीवरनं. सकाळी एवढे सकाळी आले. हा तर चला मित्रांनो असे आपले फॅमिली भेटत जाते. आणि समोर आपल्या स्टेजवर बोलवले सर्वांना युट्यूबर लोकांना. तर चला सुरुवात होते. आणि आता इथे उद्घाटन आहे. उद्घाटन समारंभ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मैदानाचं भूमीचं पूजन चालू आहे. हे मी डावरा आहे का? गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो सर्जाची रॉयल एंट्री होते बघा. विठ्ठल ड्रायव्हर पण आले आणि निंबाळकर सर पण आलेत. या ठिकाणी आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्जा आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी माते की
निंबाळकर सर आलेले आहेत, समोरच बघू शकता. आता आपण थोडा वेळ बसतील इथे आणि बाकीचं नियोजन करतील. तर मित्रांनो फायनल आपल्याला भेटलेला बघा हिंद केसरी सरजा तुमच्या समोर आहे आणि त्यांचा टेम्पो पण समोरच आहेत. निंबाळकर सर आलेत पण सध्या स्टेजवर आहेत. तर बघा सरजाचा लुक मी तर पहिल्यांदाच बघतो, तुम्ही पण बघितलं नसेल तर बघून घ्या. एकदम भारी असेल आणि फिटनेस पण बघा भारी एकदम. तर आले सरजाला बघायला आणि बघा आपलं भाऊ भेटले. भाऊ कुठून आल्यात? बारवी डॅमवरनं. कधी आल्यास? बैला आणल्यात का तुम्ही? काय नाव बैलांची? सरजाच आहे का? आणि शर्यत जमली तुमची? नाही ना. ऑल द बेस्ट करतो तुम्हाला या शर्यतीसाठी. तर मित्रांनो जवळचाच असणारा राजा तुमच्या समोर आलाय. नमस्कार भाऊ. नमस्कार. कधी आलात तुम्ही? आत्ता चाललोय. आत्ता जस्ट एंट्री झाली. आणि आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे? आज आपला राजा इथं पळणार आहे शेलू पाटीला. काय पैरा वगैरे ठरलेला आहे का? नाही खूप लपून. आणि आजची शर्यत होणार आहे का? होणार 100%. आणि आज तुम्ही बघतो सोनू शेठ म्हणजे अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व, यंग व्यक्तिमत्व. दादांशी पण खूप चांगले संबंध आहेत, राहुल दादांशी, बरोबर ना? आणि राहुल दादा पण नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतात. आज राजा एवढं म्हणजे बरंच काल गाजवलेलं आहे राजाने, बरोबर ना? घाटावरती देखील तोच पल आहे, आपल्या मुंबईला देखील तोच पल आहे. काय सांगाल तुम्ही या राजाबद्दल? या राजाने 2022 पासून आत्तापर्यंत सगळे टॉपच्या शर्ती केलेल्या आहेत आणि आत्ता पण मागच्या अड्ड्यात टॉपची शर्यत केलेली आहे. हो बरोबर. आणि संपूर्ण मैत्रीपूर्ण शर्यती होत्या, कारण का दादाचा स्वभाव बघताना सगळ्या शर्यती मैत्रीपूर्ण होतात. नाव फिरवणार नव्हतं तरी पण प्रेमापोटी फिरवलं आणि त्या पाठीमध्ये ना खूप लोकांचं प्रेम देखील भेटलेलं. काय सांगाल त्या प्रेमाबद्दल? ही पाठी म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच पाठी होती. तिथं प्रेक्षकांची इच्छा होती का राजाने मोठी शर्यत खेळावी म्हणून ते नाव त्यांच्यावर फिरवलं. बरोबर. आणखी तुम्हाला काय सांगाल तुम्ही राजाने काय दिले तुम्हाला? राजाने जितकं दिलंय त्याच्या पुढे बोलायला शब्द नाही. बरोबर. राजाने दिले. नक्कीच. राजा जिंकला काय, राजा हारला काय, राजा राजाच असतं. नक्कीच. बघा तुमच्या समोर आहे कडावचा राजा. मित्रांनो राजाच्या सोबत आणखी एक आपला भाऊ. काय नाव तुझं? हा राजे बघा. कुठून आले तू? कडावचाच का? काय सांगशील राजाबद्दल तू? काय नाही, राजा आहे आमचा. स्वभाव कसा आहे राजाचा? एकदम रागीट आहे, अग्रेसिव्ह आहे. आणि आता तुमच्यासोबत एकदम शांत दिसतंय, काय खास कारण? काय नाही, त्याला पलाचे. आणि किती लोकांची मेहनत असते या राजाच्या मागे तुम्हाला? सगळी टीम आहे त्यांची मेहनत. गावाच्या सपोर्ट बद्दल काय सांगाल? कारण का नेहमी राजा जिथे असतो तिथे संपूर्ण गाव येत असतं. काय सांगाल गावाबद्दल? गाव तर आम्हाला खूप सपोर्ट करतो. आमचं गाव झालं, मार्केवाडी झालं, ही सगळी पोरं आम्ही एकत्र येऊन आम्ही बैलाचं बघतो. ओके. मग नियोजनाला तुमची खूप जास्त पोरं असतात का? तर खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला या शर्यतीसाठी. आणि राजा आपला राजाच राहील आणि नेहमी तुमचं नाव कमवत राहील अशी नाव काय? गावाचं नाव आहे अक्षय. दुले. बोलू शकत नाही तरी पण राजावरचं प्रेम काय सांगाल? राजावरचं प्रेम इतकं आहे का राजा जिथे जिथे पळतो तिथे तो असतो. आणि सकाळी त्याला माहिती झालं की राजा आज पळणार आहे तर सकाळी 8 वाजता आमच्या गोठ्यावर येणार आणि तिथेच बसून राहणार. म्हणजे जोपर्यंत राजा निघत नाही तोपर्यंत बसणार. काय सांगाल या म्हणजे बघा त्याला बोलता नाही येत तरी पण एवढं जास्त आज राजा पळणार आहे म्हणून तो रोज अड्ड्यात असतो. राजा जिथे जिथे पळतो तिथे. काय सांगाल त्याचं राजावरच्या प्रेमाबद्दल? खूप प्रेम आहे. शर्यत जिंकली तर खूप आनंद व्यक्त करतो तो नाचून वगैरे. त्याला बोलता तर येत नाही त्यामुळे तो नाचून आनंद व्यक्त करतो. नक्कीच महादेवाच्या नंदीवरचं एवढं प्रेम बघून ना खूप चांगलं वाटतं. सोनू शेठ पण आलेले बघा समोर. मित्रांनो बकासूर पण आलाय आणि आता आपण बकासूरला बघायला जाणार आहोत. आपले भाऊ आपल्याला घेऊन चालले. भाऊ काय नाव तुझं? गणेश शोगन. कुठून आलाय तू? मी मुंबईवरून गोरेगाव. ओके. गोरेगाववरून आलाय. काय सांगशील आजच्या शर्यतीचा क्रेज? काय मस्त आहे शर्यती. मी पहिल्यांदाच आलोय. कारण जास्त करून आमच्या कोकणात द्विमार्गी होतात. ओके. परतच्या. मग आता कसं वाटतंय तुला बिनजोड बघून? बिनजोड बघितलेत का कधी? नाही मोबाईलवर बघितले, आता फर्स्ट टाइम आलो. ओके. म्हणजे फोन युट्यूबवर बघितले का आपले व्हिडिओ बघितले का? तर मित्रांनो मागे बघू शकता षष्टम हिंद केसरी बकासूर आहे तुमच्यासोबत. आणि नक्कीच मित्रांनो मोहिल शेठशी बोलायचा प्रयत्न केला बट बोलायच्या मूडमध्ये नाहीत सध्या, नंतर बोलणार आहे. तर चला थोड्या वेळानंतर त्यांच्याशी बोलू. आणि सर्वांचा लाडका बघा बकासूर आलेला आहे. तर मित्रांनो बोलणार आहोत आपण बकासूरची आणि बकासूरची तब्येत वगैरे. बकासूर तब्येत ओके ना? ओके बोलतोय. ओके सांगतो मित्रांनो. नक्कीच आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहे आणि जेवढं प्रेम
बकासूर संपूर्ण महाराष्ट्राचं आहे, तेवढं येथील नेरलच्या तसेच संपूर्ण आपल्याकडच्या कल्याण डोंबिवली आणि संपूर्ण कर्जतवरनं आलेल्या ठाणे रायगड मुंबई पालघरवरनं आलेल्या सर्व लोकांचं आहे. लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता, समोरच्या साईडला खूप सारी आहेत बाई, सगळे आहे का रे. हे बाई या साईडला किती जण आले आणि 8 जण आले, महेश पण आले, अजून येतं बघा तिकडनं समोरून. जसं समजतं लोकांना तशी येतात, कारण काय बकासूरबद्दल प्रेमच तेवढं आहे. तर मित्रांनो बकासूरला बघायला आलेलो आणि आपल्या फॅमिलीमधला मेंबर भेटले. भावा काय सांगशील? सगळे व्हिडिओ बघतो तुमचे, तुम्हाला सगळं सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि काल तुमचं लोकेशन बघून इथे आलो मी. अरे धन्यवाद धन्यवाद दादा. आणि काय सांगशील कुठलं नंदी आवडतं तुला? मला मथुर आवडतं आणि मथुरला खास बघण्यासाठी आले. मथुर पण येणार आहे. ओके मित्रांनो, चालेल चालेल. मित्रांनो काल 2 व्हिडिओ टाकलेला, एक मथुरचा टाकलेला आणि एक लोकेशनचा. लोकेशनवरनं खूप जण येत आहेत आणि आपले जे फॅमिली आहेत ना ते पण भेटतात. नक्कीच मित्रांनो निंबाळकर सणांवर प्रेम देखील तेवढंच आहे, एवढं सर्व पब्लिकचं. आणि आपला भाऊ पण बघता आपल्या युट्यूबला. भावा नमस्कार, काय नाव तुमचं? गणेश पाटील. मी कुठून आलाय? कल्याणवरून. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप जास्त तुम्हाला पब्लिक आज बघायला भेटेल. काय सांगशील शेलू पाटीबद्दल? आज संडे आणि एवढी पब्लिक बघून आम्हाला खूप म्हणजे खूपच आनंद वाटत आहे. संडे आमचं म्हणजे एक डबल धमाका होणार आहे आणि एवढी बैल बघून बकासूर सर्जा बघून आम्हाला खूपच म्हणजे एक मजा आली यात. तर खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तुझा आवडता बैल कोणता आहे ते पण सांगून जा. बकासूर आणि मथुर. नक्कीच हे 2 महादेवाची नंदी भावाचे आवडते आहेत आणि अशी खूप सारी पब्लिक आपल्याला बघायला भेटते. समोर बघा. सबस्क्राईब केले का? अरे खूप खूप व्हिडिओ मस्त चांगले असतात तुझ्या. धन्यवाद भावा धन्यवाद. तर बघा असे आपले फॅमिलीचे मेंबर. ओके बघा मित्रांनो आपण आलेलो आहे आता राजाला बघण्यासाठी आणि त्याच्याच बाजूला आहे निंबाळकर सरांचा सर्जा. मित्रांनो बाजूबाजूला बांधले आहेत म्हणून असं वाटतं. अजून पहिले तर फिक्स सांगितलेले नाही आहेत, पण असा पक्का डाऊट आहे. आणि बघू शकता सर्जाचे थोडंसं उतरताना लागलं आहे पण पाठीवरती. मित्रांनो समोरच बघू शकता महादेवाचा नंदी दुर्गा बघताय. पाठीवरनं समजलं असेल तुम्हाला की आत्ताच थोड्याच दिवसापूर्वी या बैलाने गट पास केलेला आहे आणि नक्कीच बघा कसा एकदम शांत उभा आहे. मित्रांनो शांततेवर जाणं कधीच चुकीचं ठरेल, कारण का हा बैल एवढं पळत असेल ना, कारण गट पास करणं 10 गाड्यांमध्ये पहिला क्रमांक करणं अतिशय कठीण काम असतं. आणि त्याच्यानंतरची देखील कामगिरी असेल या बैलाची, जसं सेमीला असेल किंवा फायनलला. पण आपल्याला इथं त्याचे मालक नाही, त्याच्यामुळे आपल्याला नक्की माहीत नाही. तर समोरच बघतायत दुर्गा बैल तुम्ही. आपलं यूट्यूब फॅमिलीमधलं पण मेंबर आहे. भाऊ कुठून आलेस? उल्हासनगर काकरवाडला भेटलो. लास्ट टाइम घेतलेलं तेव्हा चेहरा ओळखीच वाटतं. बाकी मजेत ना? आज मोठ्या मोठ्या गाड्या बघायला ताडाची झाडं खाली का? हॅलो. तर मित्रांनो शंभू बघताय, अत्यंत सुंदर असा बैल आहे बघा, एकदम व्हाईट गोल्ड आहे शंभू. मित्रांनो समोरच एक महादेवाचा नंदी बघताय, किती सुंदर आहे बघा. बगीरा बैल तुमच्या समोर आहे आणि नक्कीच बघा विठू माऊलीच्या ज्या आपल्या कपालावर जो टिला बघायला भेटतो सेम तसाच आहे आणि तेवढंच चांगला बैल बघू शकता तुम्ही. तर नक्कीच या बैलाच्या माध्यमातून विठू माऊलीचं देखील दर्शन झालं आहे आपल्याला. तर चला या बैलाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव मयूर दीपक गावली. कुठून आलेत आपण? मानिवली कर्जतवरनं. आणि आपल्या महादेवाच्या नंदीबद्दल काय सांगाल, कारण का एक तुम्ही टिकली म्हणजे विठ्ठलाची जी टिकली असते ना तशी लावलेली, काय सांगाल आजच्या लोकबद्दल? लक्ष्मी आमची. ओके घरची लक्ष्मी. मुंबईमध्ये उतरल्यापासून आता यावर्षी एकच आमची गाडी पडले, 10 गाड्यांमधले एकच गाडी पडली आम्ही. त्या पण सगळ्या टॉपच्या गेलो आम्ही. ओके म्हणजे संपूर्ण मोठ्या गाड्यांमधनं. ओके आणि आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे, काय पैरा वगैरे? आज आम्ही पिसारचा सर्जा केला पैरा. ओके. आम्हाला विरुद्ध गाडी राहुल पाटील रणवीर यांचा किसना आणि वीर आहे. किसना आणि वीर ही जोडी आम्हाला. आणि आपल्या सोबत कोण आहे बोलला? सर्जा पिसर. काय सांगाल सर्जाबद्दल, कसा पल आहे त्या बैलाचा? सर्जा पण बैल चांगला आहे, बघू आता कशी गाडी होते. नक्कीच आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच शर्यती झाल्यानंतर मोठी मुलाखत द्यायला अशी आशा करतो आम्ही. मित्रांनो समोरच बघू शकता ऊन तापलाय, जेमतेम दुपारची वेळ झालेली आहे आणि आपण समोरच बघू शकता रावण आलेला आहे आणि रावणसाठी संपूर्ण जी लोक आहेत ना मेहनत करतात त्यांना सावलीसाठी. बघा महादेवाच्या नंदीचं आहे ना अशा प्रकारे काळजी घेतली जाते. दादा बघा जेमतेम ना 7-8 जण आहेत ते संपूर्ण बैलांना सावलीचे प्रबंध करतात. समोरच्या साईडला बघताय तुम्ही रावण बैल आणि समोरच बघू शकता महबूब 8001. मित्रांनो ह्या बैलाचं जसं नेल एक्सटेन्शन करतात ना त्याचप्रमाणे शिंगाणा पण बघू शकता कसा भारीवाला लुक दिलेला आहे. आणि मी एक टायमाला
विचार करत होतो हा नक्की महबूब आहे का, पण भावाला विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हा महबूबच आहे. एक वेगळा लुक बघायला भेटला आजच्या या शेलू फाटीवरती महबूबचा. बघा अत्यंत सुंदर असा बैल आहे आणि फिटनेस पण तेवढी चांगली ठेवलेली आहे. नेहमीच कव्हर करत असतो हा बैल. आणि या बैलाबद्दल सांगावं तेवढं कमी, कारण का आपण खूप साऱ्या बिंजोड याच्या बघितल्या आहेत आणि नक्कीच बिंजोडचा क्षेत्र गाजवताना महबूब बैल आपल्याला बघायला भेटतोय. मित्रांनो समोरच बघू शकता MS किंग सर्जा उतरलेला आहे. आताच 2 मिनिटं अगोदर आपण जाऊन आलो तेव्हा नव्हता. आणि समोरच बघू शकता पडलेगावचा वाघ आलेला आहे मैदानामध्ये आणि आजच्या शर्यतीसाठी एकदम सज्ज आहे सर्जा. बघू शकता शिंगावर माती घेतले त्यांनी, त्याचा प्रतीक दाखवले, तो रेडी आहे एकदम. आणि या बैलाबद्दल सांगावं तेवढं कमी. वय जरी जास्त असलं ना तरी पण लगातार आता जेवढे शर्यती झाल्या त्या सीझनला 8 झाल्या ना, 8च्या 8मध्ये गुलाल प्राप्त केला आपल्या सर्जाने. आणि नक्कीच एका मैदानामध्ये 2 ज्या शर्यती झाल्या होत्या पिसारवेच्या त्या देखील विन केलेल्या आहेत सर्जाने. तर आजच्या शर्यतीसाठी एकदम मित्रांनो सोन्या आणि राजा समोर बघतायत आणि इकडे बघा संपूर्ण टीम. दादानी कुल्फी आता घेतली खायला. दादा काय नाव तुझं? जितेश गायकवाड. कुठून आलेस? कल्याण सापाड. सापाडचे आलेस का? आणि बैलांचे आज कसं काय असणार शर्यत वगैरे? आज नियोजन परफेक्ट आहे आमचा, एकदम परफेक्ट. आणि काय सांगाल आजची शर्यत जमलेली आहे का जमवायची? जमलेली आहे ना. आज तुमच्या जोडीला छोटी छोटी मुलं पण आले, काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय आवड आहे मगून ते आल्यात. बाबू नाव काय रे तुझा? नाव सांग. ओके. तर हर्ष आता कुल्फी खाणे सध्या बिजी आहे. तर दादा डिस्टर्ब नाही करत तुम्हाला, तुमची कुल्फी ना पिघलत चालले, खाऊन घ्या तिकडे बघा दीदी पण आहे. समोरच बघू शकता सर्वांचा लाडका दावडीचा लक्ष मैदानामध्ये हजर झालेला आहे आणि आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहे. बघू शकता फिटनेस लक्षाबद्दल बोलावं तेवढं कमी. आणि नक्कीच आपण ज्या जुन्या बिंजोड बघता लक्षाची कामगिरी देखील तेवढीच मोठी आहे. आणि मित्रांनो त्यांचाच बघू शकता तुफान बैल देखील आलेला आहे आज फाटीमध्ये आणि नक्कीच तुफान आणणार आहे आजच्या या फाटीमध्ये. मित्रांनो दोन्ही वाघ सज्ज आहेत आजच्या या शर्यतीसाठी. महबूब 8001 आणि तसेच लक्षा 1999. मित्रांनो समोरच बघू शकता महबूब देखील आलेला आहे आजच्या या फाटीची शान वाढवण्यासाठी. नक्कीच महबूब एक अत्यंत जुना आणि तेवढाच लोकप्रिय असा असणारा बैल तुमच्या समोर आहे बघा. आणि सोबतच आहे रायबान, तर उगवता सितारा म्हणून ओळखलं जातं. आताच बघूया आजची त्याची शर्यतीचं काय नियोजन आहे आणि महबूबची कोणासोबत शर्यत आहे अजून काहीच कोणालाच माहीत नाही. जर नक्कीच समजलं तर तुमच्यापर्यंत पोचवीन. समोरच्या साईडला किती जण आलेत बघा महबूबला बघण्यासाठी. मित्रांनो समोरच बघू शकता आपला सर्वांचा लाडका महान भारत केसरी हरण्या देखील उतरलेला आहे आपल्या शेलूच्या फाटीवरती. आणि बघा फिटनेस बघा वाघाची. आणि जी आता मायनी मैदानामध्ये पहिला क्रमांक काढला असा हरण्या तुमच्या समोर आहे. आणि पाठीवरचं बघा अजूनपर्यंत कलर गेला आहे. नक्कीच जी आपल्याला शाबासकीच्या रूपात मिळालेले असतात ते हेच सोनं आहे. नक्कीच पाठीवर जेवढे दिवस राहता येईल तेवढे दिवस कमी. आणि ती शायनिंग असते एक बैलाची. आता मस्त शांत सावलीमध्ये हरण्याला बांधतील. आणि नक्कीच आजची शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे कोणालाच माहीत नाही. तर बघू आज हरण्याची जर शर्यत झाली ना तर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. बघा मित्रांनो टाप सोडले कसं एकदम बैल रिलॅक्स होता. आता माती वगैरे घ्यायला चालू करेल. आणि नक्कीच द्वारलीगावचा टायगर म्हणून हरण्याची ओळख आहे. आणि मित्रांनो या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का कारकीर्द त्याची एवढी मोठी आहे ना की सांगू शकत नाही. आणि तसाच दिलदार मनाचा राजा माणूस आपला हेमंतदादा फुलोरे यांचाच हरण्या तुमच्या समोर आहे. फिटनेस बघा मित्रांनो कशी मसल दिसते बघा पाठीवरती देखील. आणि नक्कीच खूप जास्त मेहनत घेतलेली आहे या बैलामागे त्यांनी. मित्रांनो हरण्याला आपण बघत होतो आणि आपले सबस्क्रायबर फॅमिलीमधनं भेटल्यात. नमस्कार दादा, कुठून आल्यात? काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल, कारण का आज खूप जास्त क्रेज आहे. चॅनल बघून आलो. धन्यवाद दादा. काय सांगाल आजच्या या शर्यतीबद्दल? शर्यतीच बघायला आली तुम्ही, लोकेशन टाकलं माहित पण नव्हतं अड्डा कुठे आहे. हा आली तुमचं हे बघितलं आणि काल मग आम्ही आली सकाळी. बरोबर होतं ना ते लोकेशनची आयडिया. बरोबर झालं ते लवकर अड्डा भेटला आम्हाला लवकर. नक्कीच दादा धन्यवाद. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. 10 वाजल्यापासून कंटिन्यू शूट करतोय आणि एवढं जास्त डेटा झालं ना काय सांगू तुम्हाला. काय सुचत नाही काय टाकायचं आणि काय नाही. जेमतेम शर्यती सेपरेटच टाकतो, मुलाखती सेपरेट येणार आहेत. आणि खूप जणांशी आपण बोललेलं आणि बकासूर गेलेला मैदानामध्ये
आता मैदान दाखवायला गेले का काय काय माहीत नाही. आणि बकासूरनी डाव्या साईडने नाव देखील सोडलेलं आहे. तर आता माहीत नाही नक्की काय. तर आता पण जाणार बघा, इथं बकासूर बांधला होता समोरच्या साईडला, पण माहीत नाही. तर चला जाऊया आता मैदानामध्ये आणि बघूया आजचं शर्यतींचं स्वरूप कसं असणार आहे. आणि थोड्याच वेळानंतर आपण कोणला भेटणार आहोत इथं, बावऱ्या 50-50. तर चला बावऱ्याला भेटूया. आणि मोठा सोन्या नाही ना आला, मोठा सोन्या नाही आला आज. मोठा सोन्या दुखापतीमध्ये आपला. तर जेव्हा रिकवर होईल तर वाघ लवकरच आपल्याला अड्ड्यामध्ये बघायला भेटेल. चला जाऊया आता बकासूरला बघायला. फाटीमध्ये गेले आणि त्याच्या अगोदर बघू बावऱ्याला. बावऱ्या 50-50. मित्रांनो हेदुटणे गावचा राजा देखील आलेला आहे आणि नक्कीच पैरा वगैरे आज कोण आहे माहीत नाही. तर चला हेदुटणे गावचे ग्रामस्थ आहेत, आपले भाऊ पण आहेत, त्यांच्याशी बोले. ओम काय काय बैलाचं वय काय आहे आपल्या? बैलाचं आता 6-7 वय आहे. आणि आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं आहे, कोण पैरा वगैरे? आजचा पैरा एक बैल सांगून शर्यत जमलेली आहे. पैरा बघायला भेटेल तुम्हाला नक्कीच. कारण का व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे. बिंदास सांग, आता आम्ही कोणाला सांगायला नाही जाणार. बिंदास सांग. पैरा इथूनचा मास्तर आहे ना. तर शुभेच्छा देतो तुम्हाला शर्यतीसाठी. आणि नक्कीच खूप सारे नाव लौकिक केले राजाने हेदुटणे गावचं. नक्कीच बघू शकता अत्यंत अग्रेसिव्ह आहे बैल आणि फिटनेस देखील तेवढीच चांगली आहे बघा. मित्रांनो अथक प्रयत्नानंतर आपण फायनली पोहोचलेलो आहे. समोरच्या साईडला बघू शकता आलेला आहे बावऱ्या 50-50. आणि नक्कीच सगळेजण जेवतात आणि नक्कीच बावऱ्याचं क्रेज देखील आजच्या मैदानात तेवढंच असणार आहे, कारण का बिंजोरला नाव पडलेलं बावऱ्याचं. नक्कीच मित्रांनो मराठीमध्ये बघा किती छान असं सुंदर असं शोभून दिसतं बावऱ्याच्या अंगावरती 50-50 नंबरचा हा ब्रँड बघा कसा एकदम मराठीमध्ये शोभून दिसतात बावऱ्याच्या अंगावरती. आणि नक्कीच आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहे बावऱ्या. आणि माहीत नाही आजचा स्वभाव कसा आहे बावऱ्याचा शर्यतीसाठी. आज नाव दिलेलं आहे पण अजूनपर्यंत जोड नाही झाला. लक्ष आहे ना सोबत, पिंपलघरचा लक्ष असणार आहे आज सोबत. आणि बघा कसा शोभून दिसते एकदम बावऱ्या. हा नक्कीच मित्रांनो मराठीमध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो लास्ट आता जे मागच्या अड्ड्यामध्ये काकडवालच्या अड्ड्यामध्ये शर्यत झाली होती, सोबत होता पिंपलघरचा लक्ष. आणि नक्कीच आपल्या बावऱ्याने ती शर्यत जिंकली होती. अत्यंत सुंदर असा पळाला होता आपला बावऱ्या. आणि नक्कीच आज तोच पेहरा घेऊन पुन्हा एकदा आलेले शेलू फाटीवरती. आणि बावऱ्या 50-50 तुमच्या समोर आहे. बघा किती सुंदर असं नाव आणि तेवढं छान असं रूप दिसतं बावऱ्याचा. आणि बघा एकदम वेल मेंटेन ठेवले बावऱ्याला. बघा शांतपणे कसा बसलाय शर्यती अगोदरची. किसना पण आलेला आज शर्यतीसाठी आणि आज शर्यत पण जमलेली आहे. मगाशी आपण बघितलं होता एक नंदी ज्यांनी विठ्ठलाचं रूप धारण केलेलं, त्याची शर्यत होणार आहे. आणि बघू शकता किसना सज्ज आहे. बघू शकता मित्रांनो किसना सज्ज आहे शर्यतीसाठी. गौरवदा मथुर आले का? बिमार आहे ना मित्रांनो. सांगितलं होतं मथुर नाही आलाय, तब्येत बरोबर नाही. व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की मथुर थोडंसं नाराज दिसतं, तर नक्कीच तब्येत थोडीशी. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे वीर आहे आपल्या आज किसनाच्या पेहऱ्यामध्ये. वीरची घेतो प्रत्येक वेळी घेतो. समोरच बघू शकता वीर पण आहे मित्रांनो. बघू शकता 2 महादेवाचे नंदी आलेत, भारत आणि रॉकी शर्यतीसाठी सज्ज. आणि पहिली गाडी विजय झाली बघा मित्रांनो. गुलाल दिसतोय पाठीवरती आणि पहिलाच गुलाल घेतलाय. काय सांगशील दादा या जोडीबद्दल? तर मित्रांनो 46 शर्यती झाल्यात बोलता. तर नमस्कार दादा, काय नाव बोललं तुमचं? कुठून आलात तुम्ही? ओके. तर काय सांगाल या जोडीबद्दल, काय कारकीर्द आहे या जोडीची? या जोडी अशी कारकीर्द आहे लगातार यांचे बॅक टू बॅक 44 गुलाल झालेले आहेत. आजपर्यंत जातात 45 चालू म्हणजे होईल का नाही होईल ते बघूया पुढे. तर शुभेच्छा देतो आणखी तुम्हाला शर्यती. बघा मित्र आपला मित्र परिवार आलाय. दादा नाव काय तुमचं? सागर. कुठून आलेस तू? मी मलंगड राहुल पाटील. ओके. आणि काय सांगशील आजच्या कोणतं बैल बघायला आलेस? मी सर्जाला बघायला. आणि सर्जा पण आलेला पाठीमध्ये आणि शर्यत पण तुला बघायला भेटणार आहे. मित्रांनो समोरच बघू शकता 75-70 ब्रँडचा बंशा देखील आलेला आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण या बैलाला घेतला होता आणि बघू शकता किती सुंदर असा बैल
बंशा तुमच्या समोरच आहे आणि या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का यांचा एक हिंदी केसरी वशा बैल देखील होऊन गेला, ज्याने खूप सारं नाव कमवलं होतं या घाटावरती आणि मुंबईमध्ये देखील. तर आजच्या या शर्यतीसाठी सज्ज आहे. दादा शर्यत जमले का आजची? जमलेली आहे ना. पैरा कोण आहे आजचा? भिवंडीचं लक्ष आहे आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला या शर्यतीसाठी आणि आय होप आपण या सर्व शर्यती आजच्या होणाऱ्या होता जिंकाल. थोड्या दिवसा अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेली ना त्यामध्ये मामांनी संपूर्ण माहिती दिली होती, बट आपण अपुरी माहिती घेतली कारण का त्या बैलाबद्दल एवढी माहिती देखील नव्हती कोणालाच. तर आपण आजची यांची शर्यत जर जिंकली ना तर नक्कीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता बंशा अत्यंत सुंदर असा बैल. बंशा तुमच्या समोर आहे आणि आपल्यासाठी आलेला अंडापाव. तर अंडापाव खाता खाता आपण बंशाला बघणार आहोत. अत्यंत सुंदर असा बैल आहे बघा. बघा युट्यूब फॅमिलीमधून भाऊ भेटले. भाऊ कुठून आलेस? जांभिवली अंबरनाथ. ओके, आजच्या शर्तीबद्दल काय सांगशील? आजच्या शर्तीबद्दल जाम भारी अड्डा भरलाय. भरले एकदम पक्का भरले. एकदम पक्का, एकदम बोलता येणार नाही एवढी पब्लिक आहे. मग कोणत्या बैलाला बघायला आलेस? खास आपला मथुरच आला नाही आज मथुरची तब्येत बरी नाही. कालचा ब्लॉग बघितला असेल, एकदम नाराज दिसत होता. नाराज दिसत होता, जाम नाराज होता. तुला ब्लॉग बघितला मी. आता किसना आलाय आपला. किसना आलाय आता किसना शर्यत. भाऊ कुठून आले तू? जांभिवलीवर. काय नाव? जितेश भुसारे. ओके चल बघा आता एन्जॉय करा मस्त. नमस्कार दादा. भाई सबस्क्रायबरच ना माझा. युट्यूब फॅमिलीमधून आहे आपला भाऊ. म्हणून तर तुला कव्हर करतो भाई. काय सांगशील आजची शर्तीबद्दल? काय नाही, मथुरसाठी आलेलो. अरे मथुरची तब्येत खराब आहे रे. मी काल पण व्हिडिओ टाकलेली तेव्हाच नाराज दिसत होता. युट्यूब फॅमिलीमधनं आपला एक मेंबर भेटले. बाबा काय नाव? भावार्थ. कुठून आलायस? दामोदर नेरल. कुठला बैल बघायला आले आज? आज आमचा छोटा बकासूर घेऊन आला दामोदर. ओके, छोटा बकासूर तिथं समोर बांधलेलं तोच का? हा घेतले नक्की बाबा. नमस्कार मामा, कुठून आले? मी कळम वारेगाव. आज माझं नाव सुनील मसे. ओके, बाकी कसं काय? एकदम मजेत. एकदम मजेत. आज आनंद घ्यायला आले. तुमचा ब्लॉग मला आवडतो खूप. मी तुमचा बराच वेळा बघितलेला आहे. थँक्यू मामा. सुरज जातील काय? हा बरोबर. नक्कीच मामा, असाच प्रेम ठेवा. नाही आमचं प्रेम तुमच्यावर राहणार आहे जरूर. नक्कीच. आपल्याकडच्या आपला भालच्या सुलतानने आता मोठी गाडी मारली, कसं वाटतंय? एकदम आनंद झाला. एकदम आनंद आहे ना. नक्कीच बाई बघू शकता छोटा बैल प्रेमी आले. भावा काय नाव तुझं? कोणता बैल बघायला आलेस आज? शंकरला बघायला आले का? मोठी शर्यत. मथुर मी 2 दिवसा अगोदर बघितलेलं. तब्येत थोडीशी डाऊन होती आणि त्याच्यामुळे आला नाही. आज मोठी शर्यत बघून कसं वाटलं तुला? मजा आली ना? आनंद आहे मला. नक्कीच. आपलं मुंबईचा बैल जिंकले, कसं वाटतं तुला? लय चांगलं वाटतं. काय चांगलं वाटतं? आपला शंकर बैल जिंकले. आपलं सबस्क्रायबर भेटले. भाऊ कुठून आलेस? मी पेणवर आलोय. आणि आजच्या शर्तीचं क्रेज काय सांगशील? बकासूर आणि याची आता जी शर्यत झाली ती आवडली. मस्त होती. मस्त एकदम भारी होती ना? हो भारी होती. आणि सोबत भावाचं नाव काय? निखिलेश पाटील. दादा तू पण तिकडनं झालंय का? काय सांगशील आज शर्यतींचा क्रेज बद्दल आणि पब्लिक बद्दल? आजची 1 नंबर होती. तिकडची पब्लिक मारून इकडे आली. आता 1 नंबर शर्यत झाली आणि आपला नक्कीच. आणि आपला मुंबईचा बैल जिंकलाय शंकर. काय सांगाल? भारी नक्कीच. बाबा काय ना दादा काय बोलताय? एकदम मस्त वाटलं. तुझा ती बघून तू नदीवर केलेली बघी. हा 1 नंबर हो तुझी. धन्यवाद. सबस्क्राईब केलं ना आपलं. चला आपण जाऊ आता शंकरला बघायला. शंकर आपल्या इकडची बैलजोडी जिंकले, काय सांगाल शंकर? नक्कीच. बघा किती सारे समर्थक आहेत शंकरचे आपले. कट्टर शंकर समर्थक. आता लगेच संध्याकाळचे टाकता. आपले सबस्क्रायबर भेटलेले समोरच बघू. भावा नाव काय तुझं? आकाश म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे. A1 जोडी आहे का? महाराष्ट्राची A1 जोडी आलेली. काय सांगाल आजच्या शर्यतींबद्दल? खूप आनंद झाला आम्हाला. खूप म्हणजे खूप. आणि आपल्या घरचाच म्हणजे आपल्याकडचाच बालचा शंकर जिंकलेला आहे. ओके, गावचा शंकर. कसं वाटतंय आज तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला? जाम आनंद वाटतोय. आज 30 जोरांना. नक्कीच तुम्हाला आता येणाऱ्या या नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला शंकर असाच नाव करेल अशी आशा करतो ते महादेवाकडे. मित्रांनो आपला भाऊ भेटले. भाऊ काय नाव? मार्केटला भेटले ना. हा भाई बस का लक्षात नाही का? बस का भाई. बाकी आजच्या शर्तीबद्दल काय सांगशील? आता काय सांगतो? 1 नंबर झाले ना शर्ती? 1 नंबर झाली. हा चल भाई. पबजीला पबजी केला जा अगोदर.
बाई काय नाव तुझं? हा एक नंबर. मित्रांनो सबस्क्रायबर भेटले आणि आपण आता मुलाखत घेणार आहोत कारण का आपल्या गावाजवळचा भालचा शंकर बैल विजय झाले आणि त्याचा जल्लोष देखील तेवढा आहे कारण का आज मोठी टॉपची गाडी मारलेली आपल्या. तर मित्रांनो वाट बघतोय महेशची आणि आता जी बकासूरची गाडी होती दुसरी जमलेली ती पण कॅन्सल झाली आहे. सर्जाची पण गाडी कॅन्सल झाली आहे. बऱ्याचशा शर्यती कव्हर केल्या आणि त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत घरी. आणि केतन सुनील मोरे सर हाय बाय बाय. नाही माझी गाडी येते तर बाय बाय भाई. बेस्ट ऑफ लक. असेच व्ह्यू घेत राहा. हा जाता हां तर चला मित्रांनो बाय बाय. खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला पण नवीन वर्षाच्या आणि हा वर्षी तुमच्यासाठी आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.